मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा। मार्च 2025 हा महिना सिंह राशींच्या जातकांसाठी कसा जाईल हे आपण पाहूया। प्रथम स्थानात सिंह रास असून राशी स्वामी रवी सप्तम स्थानात शनी बरोबर आहे। कामामध्ये आळस करू नका। मानसिक चिंता विरक्ती येऊ शकते। मन प्रसन्न ठेवा। द्वितीय स्थानात कन्या रास असून राशी स्वामी बुध अष्टम स्थानात राहू शुक्र सोबत आहे। खर्चांवर नियंत्रण ठेवा। दातांचे आरोग्य जपा। अचानक धनलाभाचे योग आहेत। तृतीय स्थानात तुळ रास असून राशी स्वामी शुक्र अष्टम स्थानात राहू आणि बुधासोबत आहे। भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या। वादविवाद टाळा। प्रवासात काळजी घ्या। चतुर्थात वृश्चिक रास असून स्वामी मंगळ एकादश स्थानात आहे। घरातून पैसे मिळणे, वाहन खरेदी, घराचा व्यवहार अशा घटना घडण्याच्या शक्यता आहेत। पंचमात धनुरास असून स्वामी गुरु दशम स्थानात आहे। कला विद्या क्षेत्रात नवीन उपक्रम सुरू करण्याच्या संधी आहेत। विद्यार्थ्यांना अतिशय चांगला काळ आहे। प्रेम प्रकरणासाठी अनुकूल स्थिती आहे। षष्ठात मकर रास आहे आणि राशी स्वामी शनी सप्तम स्थानात। पती अथवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या। पार्टनर्स बरोबर वादविवाद टाळा। कोर्ट कचेरीतून मार्ग निघेल। सप्तमात स्वराशीत कुंभेचा शनी रवी बरोबर आहे। पती पत्नीत वादविवाद टाळा। वाहन सांभाळून चालवा। सासरकडच्यांशी संबंध सांभाळा। तीर्थक्षेत्री प्रवास होतील। अष्टमात मीन रास असून राशी स्वामी गुरु दशम स्थानात आहे। अष्टमात शुक्र राहू आणि बुध पण आहेत। अचानक धनलाभाचे योग आहेत। फसव्या मित्रांकडून सावध राहा। उसने पैसे शक्यतो देऊ नका। नवम स्थानात मेष रास आहे आणि राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात। आर्थिक परिस्थितीत सुधार होईल। पैसे कमवण्याचा नवीन मार्ग उपलब्ध होईल। शेअर मार्केट करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। दशमात शुक्राची रास वृषभ असून राशी स्वामी शुक्र अष्टम स्थानात बुध आणि राहू सोबत आहे। नोकरीत बदल दिसत आहेत। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। एकादशात मिथुन रास असून राशी स्वामी अष्टमात राहू शुक्रासोबत आहे। गुप्त वडिलोपार्जित धन मिळण्याची शक्यता आहे। गूढ विषयात रुची निर्माण होईल। द्वादशात कर्क रास आहे। अध्यात्मात रुची वाढेल। मानसिक दृष्ट्या उत्साह कायम ठेवा। मनात विचारांचा गोंधळ होऊ शकतो। नामस्मरण करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट मध्ये लिहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।